नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी बघा। टीईटीची परीक्षा विद्यार्थी मित्रो ही या ठिकाणी बघा 28 जून 2026 रोजी होणार आहे। बघा या ठिकाणी तारखेमध्ये बदल झालेला आहे। तर टीईटी परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय तो म्हणजे सामाजिक शास्त्र, जो की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर विद्यार्थी मित्रो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी परीक्षेमध्ये आतापर्यंत जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ओके, बघा मागील वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेमधीलच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे सेशन असणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय बघा, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्र त्यांच्यावरती आधारित टीईटी परीक्षेत 100% प्रश्न हा बघायला मिळत असतो। तर प्रश्न पहा, छत्रपती शिवाजी महाराज या ओके बघा जसाई यांचं काय शिवनेरी, तर समर्थ रामदास यांचं काय। तर विद्यार्थी मित्रो, हे काय या ठिकाणी आपल्याला जन्मस्थान दिलेलं आहे। हे सर्व काय आहेत, हे सर्व आहेत जन्मस्थान। मग सांगा बघा, जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला तर समर्थ रामदास यांचा जन्म कुठे झाला होता विद्यार्थी मित्रो, तर त्यांचा जन्म हा जांब या ठिकाणी झाला। ऑप्शन नंबर 2 जांब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, काय आहे, जांब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रो। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, शिवराय आपल्या सेवकांची किंवा सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाही। ओके बघा, छत्रपती शिवाजी महाराज आपले सहकारी यांची आपल्या पित्यासारखी काळजी घेत, तर यांचे उदाहरण दाखला देताना शिक्षक कोणाचं उदाहरण देणार नाहीत। ओके बघा, नाहीत म्हटलेलं आहे मदारी मेहतर, कान्होजी जेथे, प्रतापराव गुजर आणि बाजी घोरपडे। विद्यार्थी मित्रो, त्यांचे काही निष्ठावंत सेवक होते, ज्यामध्ये मदारी मेहतर आहे, कान्होजी जेथे असेल, प्रतापराव गुजर असतील, हे सर्व आहेत। फक्त कोणाची देणार नाही, तर घोरपडेची नाही देणार। ओके, हे शत्रू राष्ट्राशी मिसळलेले होते, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 बाजी घोरपडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बाकी इतर तीनही जे आहेत हे निष्ठावंत सेवक होते। ओके, हे काय, छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सेवक होते। ओके बघा, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळी आग्रा या ठिकाणी ओके जे आहे औरंगजेबाने कैद केले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत होते मदारी मेहतर होते। ओके बघा, औषधी आणायला जातो असं म्हणून निश्चितलेले कोण होते, मदारी मेहतर। अजून एक कोण होते, तर बघा हे सर्व आहे त्यामध्ये, क्लिअर आहे सर्वांना। चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, काय शिवरायांच्या काळात बारगीर हे संबोधन किंवा हे पद कोणत्या सैन्य दलाशी संबंधित होतं। ओके बघा, बारगीर हे जे पद आहे हे कोणत्या सैन्य दलाशी संबंधित होतं असा प्रश्न विचारलेला आहे। घोडदळ, पायदळ, आरमार दळ की हेर खाते। तर विद्यार्थी मित्रो, बारगीर हे जे आहे हे कोणत्या दलाशी संबंधित होतं, हे घोडदळाशी संबंधित होतं। ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके बघा, घोडदळामध्ये स्वतःचा घोडा ज्याच्याकडे त्याला बारगीर असे म्हणायचे। ओके सैन्य। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। पुढील प्रश्न बघा, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही म्हटलेला आहे। ओके, कोणता जो आहे मूलभूत अधिकार हा नाही म्हटलेला आहे। बघा, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे का? यस, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे। शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, ओके, शैक्षणिक हा देखील मूलभूत अधिकार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रो, त्यानंतर मतदानाचा अधिकार, आता मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये येतो का? ओके, मतदानाचा अधिकार हा मूलभूत येतो का? नाही, हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो हा मूलभूत हक्क आहे। मतदानाचा अधिकार आहे आपला, हा मूलभूत हक्क आहे। ओके, हा मूलभूत हक्क आहे। आणि एक बघूया, घटनात्मक उपयोग हा देखील काय, हा सर्व हे काय, हे मूलभूत अधिकार आहेत। त्यामुळे मतदानाचा अधिकार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा, किमान 15 ओके बघा, किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत असते? बघा, किमान 15 आणि कमाल 45 ही जी सदस्य संख्या आहे ही कोणत्या स्थानिक संस्थेमध्ये असते? नगरपंचायत, पंचायत समिती, नगर परिषद की ग्रामपंचायत? कुठे असते? तर ही विद्यार्थी मित्र कोणत्या येत असते? तर ही असते पंचायत समितीमध्ये। त्यामुळे या ठिकाणी बघा ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी काय, पंचायत समिती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। कमान 15 आणि किमान 45 सदस्य हे पंचायत समितीमध्ये असतात। ओके चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती? बघा,
राज्यपाल हे जे घटनात्मक पद आहे या पदाशी संबंधित विसंगत असणारी बाब कोणती असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बघा राज्याचे घटनात्मक प्रमुख हे राज्यपाल असतात, अगदी बरोबर आहे। ओके, विसंगत म्हणजे वेगळा घटक, हे अगदी बरोबर आहे। राज्यांचे ते कार्यकारी प्रमुख असतात, हे देखील अगदी योग्य आहे। राज्याचे काय असतात, ते कार्यकारी प्रमुख असतात। आणि राज्याबाहेरील व्यक्ती असतात, बघा आतापर्यंत राज्यपाल हे नेहमी राज्याबाहेरील व्यक्तीच असतात। ओके, बघा त्यामुळे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत। आता राहिलं काय, तर यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे बघा, तर राज्यातील कार्यकारी मंडळाचा समावेश नसतो का नाही, कार्यकारी मंडळामध्ये याचा समावेश असतो, राज्यपाल चा समावेश असतो, त्यामुळे हे वाक्य या ठिकाणी ही बाब खूप विसंगत आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आहे। खालीपर्यंत विसंगत बाब कोणती आहे, तर ऑप्शन नंबर 4। यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया। बघा ओके, पहा काय म्हटलेलं आहे, तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता। बघा तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय, ओके बघा बाजरी, पालेभाज्या, धान्याचा कोंडा आणि मार्गारीन। तर विद्यार्थी मित्रो, बाजरी झालं, पालेभाज्या झाल्या, धान्याचा कोंडा, हे तीनही काय आहेत, हे तीनही तंतुमय पदार्थ आहेत। ओके, हे तीनही काय आहेत रे, तर हे तीनही तंतुमय पदार्थ येतात। ओके, बघा यांचा काय तयार होत असतो, यांना चावल्याच्या नंतर ओके यांचा चोथा तयार होतो, काय होतो, चोथा तयार होतो। मग हे तीनही काय झाले, हे तीनही तंतुमय पदार्थ झाले। मग या ठिकाणी तंतुमय पदार्थ नाही कोणता आहे, तर मार्गारीन हा तंतुमय पदार्थ नाही, आणि ऑप्शन नंबर 4 मार्गारीन हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा, पेंच नवेगाव, ओके बघा पेंच नवेगाव चांदोली, ओके पेंच झालं, नवेगाव चांदोली, हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे। ओके बघा पेंच नवेगाव चांदोली हा जो गट आहे हा कशाशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे। ओके बघा शरणवने, अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने की जैवविविधता उद्याने। तर बघा पेंच झालं, नवेगाव झालं, चांदोली हे सर्व काय आहेत, हे राष्ट्रीय उद्याने आहेत। त्यामुळे ऑप्शन नंबर 3 राष्ट्रीय उद्याने हे आपल्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या। बघा सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। ओके, कोकरू वारली, वारली कोकणा, ओके कोकणा भिल्ल आणि भिल्ल कोकरू। तर सह्याद्री पर्वतीय प्रदेशामध्ये कोणती आढळते, तर वारली आणि कोकणा या आढळतात। त्यामुळे ऑप्शन नंबर 2 ओके पहा वारली आणि कोकणा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र, बघा काळी मृदा, ओके काळी मृदा या प्रकारच्या मृदेचे वैशिष्ट्य आणि गुणधर्म नसणारे विधान खालीलपैकी कोणते। बघा काळ्या मृदे संदर्भात काही विधाने दिली आहे, काही वैशिष्ट्य आपल्याला सांगितले आहेत, तर त्यापैकी ते वैशिष्ट्य नसणारा प्रकार कोणता आहे। ओके बघा बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन, ओके काय म्हटलंय, पर्यायापैकी कोणते, म्हणजे या ठिकाणी आपल्याला नसणारे म्हटले, ओके गुणधर्म नसणारे। बघा बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते। बघा बेसाल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते, अगदी बरोबर आहे। ओके टिटॅनिफरस मॅग्नेटाइट या घटकामुळे काळा रंग प्राप्त होतो, हे देखील अगदी बरोबर आहे। मृदा पाणी धरून ठेवण्याची क्षमता उच्च असते काळ्या मृदेची। ओके बघा जी काळी माती आहे तर काळ्या मातीची जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही सर्वात अधिक असते। ओके आणि हे तीनही स्टेटमेंट काय या ठिकाणी अगदी बरोबर आहेत। ओके हे तीनही स्टेटमेंट काय झाले, मग या ठिकाणी हे तीनही बरोबर झाले। मग या ठिकाणी या मृदेला रेगूर किंवा गाळाची मृदा म्हणतात। रेगूर आणि गाळाची मृदा म्हणतात का, नाही, याला काळी मृदा म्हणतात। ओके ऑप्शन नंबर 4 हे चुकीचं आहे। ओके बघा मग आता काळी मृदा जी आहे, काळा रंग कशामुळे प्राप्त होतो, तर बघा या ठिकाणी या मृदेला काळा रंग जो आहे हा बघा टिटॅनिफेरस आणि मॅग्नेटाइट या घटकामुळे प्राप्त होतो, हे पॉईंट लक्षात द्या। आपल्याला या टॉपिकवर देखील प्रश्न आलेला आहे। ओके टिटॅनिफेरस मुळे काय, याला जो होतो या घटक द्रव्यामुळे याला काळा रंग जो आहे तो प्राप्त होत असतो। ओके चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील जलसिंचन क्षेत्राचा विचार करता
सर्वसामान्यपणे जलसिंचन साधनांच्या वापरानुसार सर्वात जास्त व सर्वात कमी अशी जोडी दर्शवणारा पर्याय. ओके बघा, जलसिंचनाचा वापर आहे सर्वात जास्त आणि सर्वात कमी अशी काय आपल्याला जोडी. मग बघा, सर्वात जास्त वापर कशाचा होतो महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाचा जर म्हटलं तर जलसिंचनासाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतामध्ये काय आहे का, विहिरी. मग पहिल्यांदा विहीर असलं पाहिजे. कालवा आहे, हे दोन कटले, हे दोन एलिमेंट झाले. आता विहीर उपसा आणि विहीर तलाव. तर बघा, विहीर आणि विहीर नंतर काय होतं, त्याचा उपसा होतो. त्यामुळे विहीर उपसा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, विहीर उपसा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, विहीर उपसा ही जोडी अत्यंत बरोबर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे. खालील पर्यायापैकी रेखावृत्ताचे वैशिष्ट्य कोणते आहे. ओके बघा, रेखावृत्त बघा, पृथ्वीवरती ज्या काल्पनिक आडव्या आणि उभ्या रेषा आहेत, ओके, त्यांना काय वृत्ते असे म्हणतात. मग त्याचे दोन प्रकार आहेत, एक तर अक्षवृत्त आणि रेखावृत्त. त्यापैकी रेखावृत्तावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ओके बघा, परस्परांशी समांतर रेखावृत्ते काय असतात, ते परस्परांशी समान असतं का, लांबी समान. मूळ रेखावृत्त म्हणजे बृहदवृत्त आणि शून्य रेखावृत्त म्हणजे विषुववृत्त. बघा विद्यार्थी मित्र, शून्य रेखावृत्त आणि बृहदवृत्त हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, याचं मुख्य वैशिष्ट्य कोणतं येतं रे. ओके, तर पहा, यामध्ये काय रेखावृत्ताची लांबी कशी असते. ओके बघा, आडव्या रेषा आणि उभ्या रेषा ज्या असतात पृथ्वीवर, काल्पनिक आडव्या आणि उभ्या रेषा यांना वृत्ते असे म्हणतात. ओके बघा, समजा ही पृथ्वी जर असेल तर यावरती या अशा आडव्या रेषा असतात आणि काल्पनिक काय असतात, तर अशा काल्पनिक उभ्या रेषा देखील येतात विद्यार्थी मित्र. ओके, तर या काल्पनिक रेषा असतात सर्व, यांना काय म्हणतात, यांना वृत्ते असे म्हणतात. ओके, मग यामध्ये आडव्या आणि उभ्या. ओके बघा, मग या ठिकाणी आडव्या ज्या असतात त्यांना रेखावृत्ते म्हणतात. काय म्हणतात, रेखावृत्ते. आणि आडव्या ज्या असतात त्यांना अक्षवृत्ते. ओके, आडव्या रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात. मग बघा, याची लांबी कशी असते, लांबी समान असते. अक्षवृत्त थोडेसे काय तिरकस असतात. ओके, निमुळते येत असतात, कारण की पृथ्वी कशी आहे, थोडीशी फुगीर आहे विषुववृत्ताजवळ. सगळ्यात मोठे वृत्त म्हटलं तर विषुववृत्त. ओके, किती यांच्यावरती येते विषुववृत्त, 180. ओके, एकूण किती आहेत, एकूण वृत्तांची संख्या म्हटलं तर एकूण वृत्तांची संख्या आहे 181 वृत्ते आहेत. एकूण किती आहेत, एकूण 181 वृत्ते आहेत विद्यार्थी मित्र. समान लांबी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. एकूण वृत्ते किती असा जर प्रश्न आला तर या ठिकाणी 181 आहेत. आणि सगळ्यात महत्वपूर्ण, 0 रेखावृत्त जे आहे ते कुठून जाते, तर हे ग्रीनिच शहरातून जाते. ओके, इंग्लंडमधील ग्रीनिच क्षेत्रातून जाते, जिथून ज्यानुसार काय, तर स्थानिक वेळ ही त्या ठिकाणी प्रमाण वेळ, जागतिक प्रमाण वेळ कुठे आहे, तर ग्रीनिच शहरावरून पकडली जाते. यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न आले, जागतिक प्रमाण वेळ कुठून, ग्रीनिच शहरातून. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना. बघा विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश. ओके, काय म्हटलेलं आहे, मैदान हे जे नाव आहे, तर मैदान या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता. ओके बघा, छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग हा मैदान नाही. छत्तीसगड राज्याचा मध्य भाग आणि ओडिशा राज्याचे पश्चिम भाग नाही. पूर्वेचे पठार, कर्नाटकचे पठार. तर मैदान म्हणून कशाला ओळखतात, तर जे कर्नाटकचं पठार आहे. ओके बघा, कर्नाटकचं जे पठार आहे ना त्याला मैदान म्हणून ओळखतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 कर्नाटकचे पठार हे आपल्या प्रश्नाचं अगदी योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला, कर्नाटकच्या पठारालाच काय म्हणतात, कर्नाटकच्या पठारालाच मैदान म्हणून ओळखल्या जाते. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय, सखोल शेती काय म्हटलेलं आहे, सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या आहेत. आता सखोल शेती म्हणजे काय, कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेणे. ओके, कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेणे यालाच सखोल शेती असे म्हणतात. मग आता या ठिकाणी या संबंधित बाब कोणत्या आहेत, एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतले जाणारे पीक. विस्तीर्ण क्षेत्र असते का, नाही. सुरुवातीला सांगितलं कमी क्षेत्र. विस्तीर्ण आहे का, नाही. क्षेत्र कसं असतं, कमी असतं. मनुष्य व पशुबळाचा. ओके पहा, या ठिकाणी बाबी उपयोगाच्या आहेत. ओके, विस्तीर्ण क्षेत्र घेतले जाणारे पीक एकाच प्रकारचे असते, मोठ्या प्रमाणात पीक होते. मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर करणे हे देखील आहे. आणि मर्यादित यांत्रिकीकरण हे देखील आहे. ओके, यामुळे अ, ब आणि क हे तिन्ही येते. ओके बघा, पीक काय जास्त घेतले जात असते. मग यामुळे सखोल शेती प्रकारच्या संबंधित बाबी कोणत्या आहेत, तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर ब आणि क हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. कारण की विस्तीर्ण क्षेत्रात नाही, कमी क्षेत्रामध्ये असतं. ओके, ऑप्शन नंबर या ठिकाणी
ब आणि क हे अगदी योग्य असणार आहे. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, गुजरातच्या सीमेशी लागून म्हणजे संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? बघा, गुजरात राज्य जे आहे महाराष्ट्राच्या या ठिकाणी बघा पश्चिमेला येतं. ओके, पश्चिमेला जे येतं, पश्चिम म्हणजे वायव्य सरहद्दीला, तो कोणते 2 जिल्हे येतात? ओके, बघा महाराष्ट्राच्या काय वायव्य दिशेला येतं, वायव्य दिशेला गुजरात हे राज्य आहे. ओके, मग कोणते 2 जिल्हे आहेत? नंदुरबार धुळे, नंदुरबार नाशिक. ओके, नाशिक जळगाव झालं. त्यानंतर ठाणे पालघर आणि मुंबई ठाणे. तर यापैकी काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र आपल्याला ओळखायचं आहे. ओके, काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर? तर पहा, नंदुरबार आणि धुळे हे 2 जिल्हे आहेत. हे 2 जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत या गुजरात राज्याला लागून आहेत. कुणाला? गुजरात राज्याला लागून येतात आणि योग्य जोडी तीच आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वसाधारणपणे मासे म्हणजे मत्स्यवर्ग यांच्याशी विसंगत बाब खालीलपैकी कोणती? विसंगत म्हटलेलं आहे. विसंगत म्हटलं काय ठिकाणी विद्यार्थी मित्र? वेगळा घटक किंवा चुकीची घटक. ओके, बघा, काही मासे हे दीर्घायू असतात, अगदी बरोबर आहे. काही मासे हे अल्पायुषी असतात, हे देखील अगदी बरोबर आहे. ओके, बघा, यांचे हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असतं, विसंगत आहे. वेगळी शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते, हे देखील बरोबर आहे. मग या ठिकाणी चुकीचा घटक कोणता आहे? ऑप्शन नंबर 3. ओके, हृदय हे 3 कप्प्यांनी बनलेलं असतं, हेच या प्रश्नाचं काय योग्य असं उत्तर आहे. विसंगत बाबला ओळखायची होती. विसंगत बाब आहे ऑप्शन नंबर 3 की यांचे हृदय हे 3 कप्प्यांनी बनलेलं असतं. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, संपर्कजन्य रोगांचा गट खालील पर्यायापैकी कोणता? ओके, बघा, संपर्कजन्य रोगांचा गट खालील पर्यायापैकी कोणता असा प्रश्न आहे. ॲनिमिया, स्कर्वी, गजकर्ण. ओके, नायटा, इसब, युरोमिया, खरूज, नायटा, गलगंड. गलगंड संपर्कजन्य आहे का? नाही आहे. ओके, त्यानंतर बघा खरूज, इसब आणि गजकर्ण. ओके, बघा, ॲनिमिया हा देखील नाही आहे या ठिकाणी. मग खरूज आहे, इसब आहे आणि गजकर्ण आहेत. हे तिन्ही काय आहेत? हे कसे आहेत? हे तीनही संपर्कजन्य रोग आहेत. ओके, संपर्कजन्य रोग आहेत. ओके, बघा, जर रोगी इतर व्यक्तींच्या संपर्कात असतात त्या पुढच्या व्यक्तीला देखील हे रोग होऊ शकतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 खरूज, इसब आणि गजकर्ण हे संपर्कजन्य रोगाचा काय योग्य असा गट आहे आणि ऑप्शन नंबर 4 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न विद्यार्थी मित्र IMP आहे. हा TETच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत 3 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके, आतापर्यंत हा 3 वेळा प्रश्न कसा आहे? रिपीट झालेला आहे. बघा, मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोन मिल या नावाचे प्रचलित काय आहे? ओके, बघा, मेलेल्या जनावरांच्या हाडापासून म्हटलेलं आहे. बोन मिल नावाचं काय प्रचलित आहे? बोन मिल काय आहे नेमकं? खत, जिलेटिन, कीटकनाशक की औषध? तर बोन मिल काय आहे विद्यार्थी मित्र? तर बोन मिल हे एक प्रकारचं काय आहे? खत, जे की मेलेल्या जनावराच्या हाडापासून तयार केलं जात असतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 खत हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, खत म्हणजेच काय? बोन मिल. खतालाच काय म्हणतात? तर बोन मिल असे म्हणतात. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल आणि तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय? प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्य कोणत्या घटकापासून मिळतात? बघा, मानवी शरीराच्या बांधणीसाठी आवश्यक असणारी जी पोषक द्रव्य आहेत ही कोणत्या घटकापासून मिळतात? ऑप्शन बघा, पिष्टमय पदार्थ, मेद, जीवनसत्व आणि प्रथिने. तर मानवी शरीराची जी बांधणी आहे विद्यार्थी मित्र ही कशापासून होते? तर ही आपल्या ज्या मसल्स असतात त्यापासून होते. आणि कशापासून बनतात? मसल्स कशा डेव्हलप होतात विद्यार्थी मित्र? स्नायू जे असतात ते कसे डेव्हलप होतात? तर स्नायूंची रचना कशामुळे बनते? स्नायू कशामुळे तयार होतात? तर ते प्रथिनामुळे तयार होतात, प्रोटीन ज्याला म्हणतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 प्रथिने हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचे कार्य कोण काय करते? ओके, बघा, काय करते? शरीरावरील जो रक्तस्राव होतो तर ते गोठण्याचे कार्य कोण करते? या ठिकाणी बघा, रक्तकेशिका, रक्तबिंबिका, रक्तलसिका आणि रक्तग्रासिका. ओके, काय करतात? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र
हे रक्तबिंबिका करतात. ओके, काय करतात? रक्त गोठण्याचं कार्य रक्तबिंबिका. ओके, पहा त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 रक्तबिंबिका हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आणि विद्यार्थी मित्रो, जर आपल्याला या ठिकाणी या संबंधी जर आपल्याला जीवनसत्व विचारलं असतं तर कोणतं आहे? तर जीवनसत्व के हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. ओके, जीवनसत्व क हे देखील काय रक्त गोठण्यात अत्यंत महत्वपूर्ण. आपल्या शरीरात जर रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व क असणं खूप गरजेचं आहे. बघा, कधी आपल्याला छोटी जखम होते तर आपलं रक्त वाहनं थांबते कालांतराने. ओके, त्या ठिकाणी काळा असा धब्बा तयार होतो. त्या ठिकाणी रक्त जे आहे ते गोठून काळं पडतं. ते कशामुळे पडतं? तर त्या ठिकाणी जीवनसत्व क मुळे. ओके, विटॅमिन के जो आहे त्याच्यामुळे रक्त गोठण्याचं कार्य शरीरामध्ये होत असतं. आता 2 टाईपने हा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी जीवनसत्व संदर्भात आहे. यामध्ये काय विचार आहे तर होणार रक्तस्राव गोठण्याचे कार्य कोण करते? तर रक्तबिंबिका या ठिकाणी ते रक्त गोठण्याचं कार्य करीत असतात. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना हा पॉईंट? चलो, नेक्स्ट क्वेश्चन पहा. पृथ्वीवरील आकाश निळ्या रंगाचे दिसते. ओके, पृथ्वीवरून काय दिसतं आपल्याला? जे आकाश आहे ते निळ्या रंगाचं दिसतं. ओके, पृथ्वीवरून आकाश कसं असतं आपल्याला? निळ्या रंगात दिसते. याला कारणीभूत ठरणारा किंवा ठरणारे घटक खालीलपैकी कोणते आहेत? वातावरण आणि प्रकाशाचे विकिरण. ओके, बघा, पृथ्वीवरून आकाश निळे दिसणे कशामुळे दिसतात? तर हे विद्यार्थी मित्र कशामुळे दिसते रे? ओके, तर पहा, याला कारणीभूत कोणते घटक आहेत? वातावरण आहे का? बरोबर आहे, वातावरणामुळे होत असतं. आणि प्रकाशाचे विकिरण हे देखील अगदी योग्य आहे. वातावरण स्वच्छ असेल तर आकाश निळे दिसते. प्रकाशाचे विकिरण जर योग्य पद्धतीने होत असेल तरी देखील आकाश आपल्याला निळे दिसते. हे दोन्ही घटक महत्वाचे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 अ आणि ब दोन्हीही योग्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. सर्वसाधारणपणे रिकामी जागा धातू नसतात. ओके, बघा, आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला काय आहे? धातूचे गुणधर्म महत्वपूर्ण आहे. ओके, धातूचे काही गुणधर्म आहेत, ते गुणधर्म आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी सर्वसाधारणपणे कोणता आहे? तन्य पदार्थ धातू असतात का? या ठिकाणी ताणून तार काढले जाते. तांब्याची तार, सोन्याची तार तन्य आहे ना, हे धातू आहेत. ओके, मग या ठिकाणी काय? हे नसतात म्हटलेलं आहे. या ठिकाणी हे तर आहे. ओके, बघा, त्यानंतर वर्धनीयता. ओके, वर्धनीयता हे देखील धातूचा गुणधर्म आहे. ठिसूळपणा असतो का? धातू ठिसूळ असतात का? धातू ठिसूळ असतात का? नाही. सुवाहक असतात विजेची, हे देखील बरोबर आहे. ठिसूळपणा फक्त नसतो. ओके, आणि धातू काय नसतात? धातू हे ठिसूळ नसतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 ठिसूळ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, बघितलं का तुम्ही? धातूची वस्तू कधी अशी पडली तर पडल्या ती फुटते, तिचे तुकडे तुकडे होतात नाही. ओके, तर बघा, काच जर असा पडला, अधातू आहे. काच काय? अधातू आहे. काच जमिनीवर पडला त्याचे तुकडे तुकडे होतात. ओके, हा झाला अधातू. त्यानंतर म्हणजेच काय? ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सर्वसाधारणपणे रिकामी जागा या धातू नसतात. धातू नसतात म्हणजेच काय असतात ते? धातू नसतात म्हणजेच ते काय आहेत रे? तर ते अधातू आहेत. ओके, धातू आणि अधातू असं वर्गीकरण आहे. धातू काय असतात? नाही. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. बघा, या ठिकाणी आपल्याला कारण आणि परिणाम दिलेला आहे. ओके, बघा, पाणी हे संयुग आहे. याचाच परिणाम काय? तर पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत. अगदी बरोबर आहे. ओके, पाणी हे संयुग आहे, त्यामुळे काय? पाण्याचे जे गुणधर्म आहेत ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 2 संयुगापासून बनलेले आहे. मात्र त्याचे गुणधर्म या दोघांपेक्षा काय? तर वेगळे आहेत. हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. त्यामुळे अ आणि ब दोन्हीही योग्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रिया करण्याचे काम करतात? ओके, विघटक हा जो घटक आहे हा अन्न साखळीत कोणती क्रिया करण्याचे काम करतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, सात्मीकरण, उत्सर्जन, संक्रमण की रसास्कर्षण. तर कशाचं कार्य करतात रे हे? तर ओके विद्यार्थी मित्र, हे कशाचं कार्य करतात? तर हे संक्रमणाचं कार्य करतात. कशाचं? संक्रमण. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी 3 संक्रमण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय? भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा. ओके, पहा काय म्हटलेलं आहे? भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा जो कालखंड आहे हा कोणता मानला जातो? ओके, बघा, कोणता मानला जातो? इसवी सन पूर्व 8व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंतचा कालखंड नाही. प्राचीन इतिहास म्हटलं विद्यार्थी मित्र, तर प्राचीन इतिहासाची सुरुवात ही अश्मयुगापासून झाली आहे. ओके, कुठून? अश्मयुग या ठिकाणी. मग अश्मयुगीन काळापासून तर इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत, कितव्या? 8व्या शतकापर्यंत असतो हा प्राचीन इतिहासाचा कालखंड जातो. भारताच्या संदर्भाने म्हटलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर
आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न भाग आहे खालीलपैकी योग्य विधाने कोणती. ओके, पहा योग्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी. हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. बघा, जी हडप्पा संस्कृती आहे तर हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असे म्हणतात असं म्हटलेलं आहे. अगदी बरोबर आहे. हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणून ओळखले जाते. त्यानंतर हडप्पा मोहेंजोदारो ही दोनही ठिकाणांच्या अवशेषामध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली. ओके, हडप्पा आणि मोहेंजोदारो या दोन्ही ठिकाणचे जे अवशेष आहे त्या अवशेषामध्ये काय समान वैशिष्ट्ये दिसून आली. हे देखील अगदी बरोबर आहेत. ओके, ऑप्शन नंबर 2 हे देखील स्टेटमेंट योग्य आहे. हडप्पा व मोहेंजोदारोची ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानामध्ये. बघा, हडप्पा आणि मोहेंजोदारो ही दोन्ही शहरे काय आज पाकिस्तानामध्ये आहे. त्यामुळे ऑप्शन क देखील बरोबर आहे. ओके, मग अ, ब आणि क तीनही पर्याय योग्य आहे आणि तिन्ही पर्याय असणारा ऑप्शन एकच आहे. ऑप्शन नंबर 4 तिन्ही अ, ब, क ही बरोबर विधाने आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव. ओके, बघा मानवी उत्क्रांतीचा जो टप्पा आहे या टप्प्यामधील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो. बघा, बुद्धिमान मानव हा कोणत्या नावाने ओळखला जातो. होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, होमो निअँडरथल मॅन आणि क्रोमोनॉन मॅन. तर विद्यार्थी मित्र, बुद्धिमान मानव जो आहे हा या ठिकाणी बघा क्रोमोनॉन मॅन म्हणून ओळखला जातो. ओके, हा काय हा बुद्धिमान मानव म्हणून ओळखला जातो. काय म्हणून ओळखला जातो तर हा बुद्धिमान मानव म्हणून ओळखला जातो. ओके, बघा आता सगळ्यात महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्र या ठिकाणी उत्क्रांती म्हटलंय. उत्क्रांती म्हणजे काय तर हळूहळू होत जाणारा बदल म्हणजे उत्क्रांती होय आणि अचानक जर एखादा बदल घडून येईल त्याला क्रांती असे म्हणतात. हा स्पष्टीकरण समजून घ्या या ठिकाणी. ओके, होमो हॅबिलिस म्हणजे काय यालाच कुशल मानव म्हणतात. होमो हॅबिलिसला कोणता मानव म्हणतात तर होमो हॅबिलिस म्हणजे काय तर हा कुशल मानव झाला. होमो हॅबिलिस काय झाला हा कुशल मानव झाला. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे. शिवकाळात हिंदवी स्वराज्याचा आणि साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश. ओके, शिवकाळामध्ये हिंदवी साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता. कर्नाटक आणि बेळगाव या ठिकाणी हिंदवी साम्राज्य पसरलेलं होतं. कारवार व धारवार इथपर्यंत देखील होतं. तामिळनाडूतील वेल्लोर. ओके, वेल्लोर मध्ये कुठं तर या ठिकाणी व्यंकोजी राजे तंजावर. ओके, तंजावर इथं देखील होतं. मैसूर आणि मदुराई या ठिकाणी हिंदवी स्वराज्य जे आहे ओके नव्हतं. मराठा साम्राज्य त्या ठिकाणी नव्हतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 मदुराई आणि मैसूर हेच आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत. ओके, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत. असे प्रसंग कल्पून या ठिकाणी काय तर काव्य रचना कोणी केली. महात्मा ज्योतिबा फुले, सुब्रमण्यम भारती, रवींद्रनाथ टागोर आणि सरोजिनी नायडू. तर हा प्रसंग जो आहे या ठिकाणी असा प्रसंग आहे असं कल्पून कोणी काव्य रचना केलेली आहे तर सुब्रमण्यम भारती यांनी केलेली आहे. ऑप्शन नंबर 2 सुब्रमण्यम भारती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. आणि यानंतर 30वा प्रश्न बघा काय. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले तर पहिले आरमार दल हे 17व्या शतकात उभारले गेले होते विद्यार्थी मित्र. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारले होते. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण 30 प्रश्न जे की टीईटी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारण्यात आले होते असे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याला मिस होणार नाही. आणि विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे यापूर्वी आपण टीईटी व्हिडिओचे सर्व प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. चॅनलला व्हिजिट करायचं आहे, तिथे जाऊन कोर्समध्ये जायचं आहे. ओके, कोर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा 2026 नावाचा कोर्स दिसेल. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ जे ऑलरेडी अपलोड करण्यात आले ते जाऊन तुम्ही बघायची आहेत. ओके, चला आणि जर आजच्या या क्लासची ही पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.